काय गो काय करतोस? गो तांदूळ टाकशील आणि धोंडे ठेवशील. तांदळाचा जाऊ दे हो, पूर्वाचा काय? ओ पातोळ्याचा सामान आणून गेला अजून येऊक नाही. येतला वय ओ बापूस असाच ना, चढवाची काळजी वाटत नाही तुमका? पातोळे करूच्या नादात ना नको ता काहीतरी होक नको. एवढं वेळ लागता काय सामान आणू? एवढ्यात ना पातोळे करून खाऊन झाले असते. कावेरी गेला असता तर त्याका पण पूर्वांगला जाऊ दिलं नाही. मग हे ना पूर्वा घराकडे इलाच नसता, परस्पर लगीन लावून दिला नसता तिचा. पूर्वा आली का नाही आतापर्यंत? अजून कसं आला नाही सयाजी? कोण आहेत ते? आमच्या घरातलेच आहेत ते. पूर्वा घाबरू नकोस. नाही अरे, घरी कळलं तर? सुषमा बोल. हॅलो सयाजी, कुठे आहेस तू? अरे तुला किती वेळा सांगितलं घरातून बाहेर पडायचं नाही म्हणून, आणि जरी पडलास तरी लवकर वेळेत घरी यायचं म्हणून सांगितलं होतं ना. अरे 2 तास होऊन गेलेत. मी वाड्याकडेच यायला निघालोय, येतो, आल्यावर बोलू आपण. चल ठीक आहे, लवकर ये. पूर्वा काही झालंच तर मी येईन घरी. आता येऊ का सोडायला? नाही नको, मी जाते. पूर्वा बस, मी वाड्याकडेच निघालोय. नाही मी जाते. बस, घरातले वाट बघत असतील. चल. अभी पूर्व नाही आली आहे, टेन्शन आलाय. कशासाठी पाठवला, काय होते? घरी कोणाला कळाला तर? काही नाही कोणाला कळ, तू टेन्शन नको घेऊ. मला नाहीये, पूर्वाला त्याचा जे त्रास होईल ना त्याचा टेन्शन आलाय. कावेरी तू आधी बस. कावेरी बस आधी, तू इथे बस, मी फोन करतो. हा हॅलो अभिदा. अरे पूर्वा तुझ्यासोबत आहे का रे अजूनही? नाही म्हणजे आम्ही भेटलो होतो, पण ती निघालीये. कधी निघाली? आत्ताच निघालीये. आत्ताच निघाली? हा ठीक. हा हॅलो अभिदा. काय रे? तुमच्या घरातले कोणी गृहस्थ भेटले होते आम्हाला. कोण? नाही मी ओळखलं नाही, पण मिशा आहेत, बाईकवर होते. मिशा होत्या, बाईकवर होते? हो. सयाजी? हा तोच मुलगा होता ना त्या दिवशी घरी आला होता? बराच उशीर झाला असेल बाहेर येऊन. घरी सांगणार नाही ना? आणि सांगितलं तर? इंसान झाली तरी माझा चेडू येऊ नाही, पण कोणा काय हा?
काय गो सयाजी आला का? तुझो गो खय येता जाताना तुझा तू बघ ना. माझा चेडू खय गेला तर माझा माका माहित नाही. का काय झालं? गो काय सांगू तुका, धकल्या दिराक पातोळ्यो खाईन सारखे वाटले. तुका आता माझा स्वभाव माहिती आहे ना, माका काय नाही म्हणवत नाही. म्हटलंय पूर्वाक जा बाय आणवान सामान, गेला एकटा, अजून येऊक नाही या पोर. चुकलीस, इथेच चुकलीस तू. कशा खायला? अगं तिला एकटीला कशाला पाठवायचं? तुझी मुलगी आजकाल कुणाबरोबर असते माहितीये ना. त्या कावेरीने काही केलं नसेल ना? अगो ताच काहीतरी बनाव करीत ना, म्हणा ते कायरी वागणं पाठवलंय ना. तुला बरा वाटत जरा एकटा फिरला तर. कसला काय अजून निला नाही. काही काळजी करू नकोस, येईल ती. हा पण स्वतःच्या मुलीवर जरा लक्ष ठेव. हा तुझ्या घरातल्या लोकांपासूनच तिला धोका आहे. धोको कोणापासून हा हे त्याका पहिला कळला असताना ते लय भला झाला असता. कावेरी गो, कावेरी गो. हा अम्मा. होय तो देऊ हा ना, तो जरा झाडाबुडी नेऊन ठेव. हा हा लावा दिवे, लावा दिवे लावा. मग हे काय करायचा असा तुझा म्हणणं? देवाकडे ना कधीतरी नातीसाठी पण हात जोडा. सगळा काय तर धाकट्या सुनेसाठी मागू नको. अगो नातीसाठी कित्या, नातीच्या औशीसाठी पण हात जोडलंय कित्येकदा. त्याची नको त्या माणसाची संगत ना सुटान दे म्हणान. नको त्या माणसांची संगत म्हणजे? मी इथे काही स्वतःहून आलेले नाहीये. मला आणि माझ्या नवऱ्याला इथे आणून बसवलंय. आणि संगतीच म्हणत असशील तर तुझ्या नातीला कुणाची आणि कसली संगत लागली ना ते आधी बघ. गो ह्यो विषय ह्या घरात संपलेलो असा. परत तो काढून ना घरात आग लावा नको. विनयला आणि पूर्वाला पाहिलंय सयाजीने. जर घरी सांगितलं तर, सुशल्याला जरी सांगितलं तरी आयतं पोलीस तिच्या हातात सापडेल आणि ती ही संधी नाही सोडणार. काय करायचं? आणि मुद्दा असा आहे, काही झालं तरी पुन्हा कावेरीवरच आरोप होतील. मी त्यांची भेट घालून द्यायचा घाट घातलाय खरा, पण कावेरीवर प्रश्न उठवतील सगळे. असं नाही झालं पाहिजे. कुमुद, कुठेस तू? मला ना काय कळत नाहीये. पूर्वाचा काळजी वाटतोय. तिचं ना चांगलं झालं पाहिजे म्हणून हे करत होती मी. आता काही चुकीचं नाही झालं पाहिजे. पूर्वाला घरी घेऊन ये ना प्लीज, माझी मदत कर ना. तुला जेव्हा भीती वाटेल तेव्हा मी आहे ना. झाडाजवळ दिवा लावतेस तर झाडाला उलट फिऱ्या मार. ओ आहे प्रश्न ना सुसल्या नागरावचो नाया. हा माका सांगा, या घरात काय होता ना कोणाक कळत नाही. सगळी जण वाईटार उठलास आमच्या. कावेरी आणि अभिरामा पूर्वाच्या बाबतीत कधी वाईट केल्या ना काय? उपकार झाले आमच्यावर. काय गो किती आरडतस? मी आरडतोय? मग अशी म्हणत होतास ना, आता ये चेडू बघा काय दिसता काय म्हणान. किती वेळ झालो अजून इलेला नाही पार गेलेला. अजून नाही येला? मग बघा हात भरून येता काय.
खाल्लास ना पातोळ्या? जरा गपरव. मी रावताय ग, तुम्ही रावा, हातावर हात ठेव. मी जातोय माझ्या चेडवाक शोधू. पण याद राखा, माझ्या पूर्वाच्या बाबतीत जर प्रेमाचं काय कळलं ना तर त्याचा काय करीन माका माहिती नाही या. पण ज्यांचो हात हा ना त्यांका मात्र मी सोडणार नाही. हो, चेडवाची काळजी नाही या. येतास ना? चला. स्वतः मेल्याशिवाय ना स्वर्ग दिसूचो नाही. आपला चेडवा आपण लक्ष देऊ को, लोका येऊची नाही. हो, ह्या काय? हा काय आता? मी म्हणतोय ना, ह्या आपला वायटर उठलेला हा आता ह्या असा. हो, शेवंता मेलेल्या झाडाक फिरव बघा उलटू कशो घालतात ते. अभिराम भाऊजी, माधव भाऊजी, काय गो, आता काय झाला? काय झाला? सून बघा काय करता ते काय विचारा. हो, त्या का काय विचारतास? मी सांगताय ना. वैता त्या झाडाक ना उलट फेरियो खाली होता. असा काहीतरी दळबद्री करून तासात देऊचो नाही का? अभिराम भाऊजी, तुमका वाईट वाटत पण ना मी स्पष्ट सांगतोय, तुमच्या वाईलेक आमचा चांगला झालेला बघवत नाही. हो, ते दिवस माझ्या चेडवा शेवंताबद्दल काय नाही काय सांगी होता आणि आता ते झाडा फेरे घालता. काय अर्थ आहे याचं? वहिनी, चांगला झाला पाहिजे म्हणून मी. चांगला होता? काय चांगला होता? माझ्या पोरांना साधी कधी सुई टोचून नाही घेतला गो. हॉस्पिटलात गेला कोणामुळे? माझ्या चेडवाच्या आयुष्याची उलटापालट झाली. हैतसला काहीतरी करतस म्हणानच ना. आणि वैता काय तर अंगात येता ना का हैसला काय नाया काहीनाच काहीतरी घेऊन इलस तर आता उलाटता. आणि काय गो, माझा पार गेला ना अजून येऊक नाया. याच काहीतरी करतस म्हणाने येत नाया ना. अगो, काय वाईट केलं आम्ही तुझा? किती वाईटा रुटला आमच्या? सांग ना, किती वाईटा रुटलो? गो, काय गो, खय गेलो होत? त्यांच्याकडे काय बघत? काय विचारतोय मी तुका? सयाजी वांगडा कसं येईल? सयाजी, कुठे भेटली तुला ही? पूर्वाला तुम्ही बाहेर पाठवलं होतं का? होय. पण झाला काय? काही नाही, परत असं एकटीला बाहेर पाठवू नका. झाला काय? मार्केटमध्ये काहीतरी घ्यायला गेली होती. तिनं सामान घेतलं आणि निघाली होती. इतक्यात मी तिला पाहिलं. तिला म्हटलं चल माझ्यासोबत, तर नाही म्हणाली. परत मीच म्हटलं आपल्या घरातली मुलगी असं बाहेर नको सोडायला. ती आली माझ्यासोबत, पण नेमकी माझी गाडी बंद पडली. त्यामुळे उशीर झाला. त्यामुळे माझ्यामुळे तिला उशीर झाला. खरं तर माझंच चुकलं. तुम्ही सगळे वाट बघत होता का? होय तर. हो, काय असं याजीरा,
घाबरलाव ना आम्ही. बरा पूर्वा आज चल. सयाजी तू पण आज चल, खूप उशीर झालाय. कावेरी चल आज चल. कावेरी, मी तुला दिलेला शब्द पूर्ण केलाय. तू फक्त मला मनापासून हाक मार. मी सुखदुःखात अडीअडचणीत तुझ्या सोबत आहे. तू खरंच माझी मैत्रीण आहे. उलटी फेरी मारताना मी विचार केला पूर्व घरी व्यवस्थित आली पाहिजे. ती आली. खरंच तू माझी जवळची मैत्रीण आहे कुमुद. थँक्यू.